चला आता पाहूया की एजंटिक ए आय काम कसे करते. एजंटिक ए आय काम कसे करते तर तुम्ही एखाद्या शेफचा विचार करा, एका किचनमधल्या शेफ किंवा कुकचा विचार करा. तुम्ही त्याला सांगता की मला पास्ता पाहिजे. आता तो जो कुक आहे, तो शेफ जो आहे, तो तुम्हाला विचारत नाही की मी पाणी उकळू का, मी भाज्या कापू का, मी कोणत्या भाज्या कापू. तो ह्या सगळ्या गोष्टी आधीच ओळखतो, आधीच जाणतो. त्यामुळे तो त्याच कामाला लागतो. त्याला ती माहिती आहेत की आता याची रेसिपी काय आहे, त्यासाठी कोणती साधनं वापरायची आहेत, कोणते पदार्थ वापरायचे आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत. तो त्यासाठी काम करत असतो. तर तो करत आलेला असतो आणि तो त्या गोष्टी करायला लागतो. तो मध्ये मध्ये चव घेऊन चेक करतो की चव कशी आहे, मीठ कमी आहे का, त्यानुसार तो बदल देखील करतो. हे सगळं शेप करतो कारण तो ट्रेंड असतो आणि तो त्याच गोष्टी सतत करत आलेला असतो. एजंटिक ए आय देखील असेच काम करते. एजंटिक ए आय एका स्पेसिफिक गोष्टीसाठी ट्रेंड असते. त्याला तुम्ही गोल देता, ध्येय देता. ते ध्येय मिळवण्यासाठी त्याला काय करावं लागेल याचा तो स्वतःहून रिसर्च करतो. त्यासाठी कोणकोणती साधनं लागणार हे त्याला तो माहिती करून घेतो आणि नंतर ते गोल अचीव करण्यासाठी काय काय स्टेप्स आहेत, काय काय पायऱ्या आहेत, त्याला फॉलो करायला लागतील ते तो पाहतो आणि त्यानुसार तो वागतो. आणि मध्ये मध्ये तो चेक करतो की आपण बरोबर जात आहोत का. तर त्याला वाटत असेल की आपण काहीतरी चुकतोय तर तो पुन्हा बदल करतो, पुन्हा रिसर्च करतो, पुन्हा बदल करतो आणि पुन्हा ते गोल अचीव करायच्या पायऱ्यांवरती चालू लागतो. सो एजंटिक ए आय हे नुसते आदेश पाळत नाही तर ते एखाद्या प्रोफेशनल सारखं काम करते.